नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं सायन्स बाय राहुल देशमुख या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपला पेपर झालेला आहे राज्यसेवेचा. तर राज्यसेवेमध्ये साधारणतः 20 ते 21 प्रश्न, पर्यावरणाचा 1-2 प्रश्न घेतले तर साधारणतः 22 प्रश्न सायन्सचे आले आहेत. पण याला आपण 20च प्रश्न पकडूयात, 20-21 प्रश्न. तर या 20 पैकी बघा साधारणतः 10 प्रश्न सोपे होते, 5 हार्ड 5 मॉडरेट असं याला मी डिवाइड केलेलं आहे. जे बघा, तुम्ही जर आपला परवाचा व्हिडिओ बघितला असेल तर परवाच्या व्हिडिओमधनं आपण जे 17 पासून 22 पर्यंत जे गणित घेतले होते त्यातले 2 गणित आलेले मित्रांनो. एक आला होता आरशामधलं इमेजचा प्रश्न आला होता. त्याच्यामध्ये फक्त आपण शिकताना 30 डिग्री होतं आयोगाचा प्रश्न मागचा, आणि यावेळेला त्यांनी 36 विचारलं होतं. तो प्रश्न आला होता आणि मोल फ्रॅक्शनचा प्रश्न त्याच्यावर तुमचा सॉल्व्ह होईल. ठीक आहे, तर आता आपण सुरू करत. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला फक्त उत्तर काय येतं एक्सपेक्टेड हे आपल्याला पाहायचं आहे. फक्त काही मी 1-2 पॉईंट तुम्हाला समजावून सांगेल. जास्त डिटेलमध्ये सध्या पाहण्याची गरज नाही आहे, हे आपण नंतर पाहण्याचा प्रयत्न करू. पण बघा, सोपं काय अवघड काय या अनुषंगाने आपण प्रयत्न करूयात. बघा, हा प्रश्न होता पहिला. ओके, ह्या पदार्थांचा प्रतिरोधकता निर्णायक तापमानाच्या खाली 0 होते. सिंपल भाषेमध्ये बघा, विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल्स हुज रेझिस्टिव्हिटीज बिकम्स 0 बिलो द क्रिटिकल टेम्परेचर. बघा, असा प्रश्न होता. सिंपल भाषेमध्ये बघा, याला असं म्हणायचं आहे की ज्या तापमानाला रोज 0 होतो, ओके, तर ते कोणासाठी असं आपल्याला विचारलं आहे. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, आता हा जर प्रश्न बघितला आपण, बघा आपली जी ट्रिक बरेचदा मी वापरतो त्यामध्ये बघा, प्रश्न पाहताना आपण म्हणू शकतो बघा ऑप्शन कंडक्टर आणि सुपर कंडक्टर सेम वाटतंय, तर नक्कीच हे ऑप्शन येणार नाही असं आपण गृहीत धरू शकतो पहिल्या केसमध्ये. आता मला सांगा, आपण जेव्हा शब्द वापरतो कंडक्टर सुपर कंडक्टर, कंडक्टर म्हणजे काय, ज्यांच्यामधनं करंट वाहतो पण त्याचा रोध असतो. बघा, यांना रोध असतो पण रोध कमी असतो. बघा, यांचा रोध रेजिस्टन्स कमी असतो, यांचा रेजिस्टन्स काय असतो, आर, रेजिस्टन्स काय असतो, जास्त असतो. कोणाचा, इन्सुलेटरचा. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये रेजिस्टन्स 0 आपण म्हणू शकत नाही बघा या कंडक्टरच्या केसमध्ये. पण काही मटेरियलसाठी जेव्हा तापमान खूप कमी होते त्या केसमध्ये त्यांचा रोध 0 होतो. त्यांना म्हणतो आपण सुपर कंडक्टर असं म्हणतो. बघा, अतिवाहक असं म्हणतो, अतिवाहक. ठीक आहे, तर उत्तर 3 आहे. बघा, प्रश्न सोपा होता. तुम्ही जर अभ्यास केला असेल तर कंडक्टर, सुपर कंडक्टर, सेमी कंडक्टर, लाईटमध्ये तुम्हाला आपल्या विद्युत टॉपिकमध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे आणि नोट्समध्ये पण तुम्हाला हे पाहायला मिळेल. ठीक आहे, तर प्रश्न सोपा होता, अवघड प्रश्न अजिबात नव्हता. ठीक आहे, पुढला प्रश्न बघा. हा प्रश्न सगळ्यात सोपा प्रश्न होता. राज्यसेवा 22 मध्येच तुम्हाला याची एक फॉर्म्युला तुम्हाला पाहायला मिळाला असेल आयोगाकडनं. तर बघा, एक वस्तू 36 डिग्री अंशाच्या तिरप्यात असणाऱ्या 2 समतल आरशामध्ये समरूप ठेवले तर किती इमेज तयार होतील. पण सिंपल भाषेमध्ये इमेज फॉर्मेशन ऑफ बाय प्लेन मिरर याचा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला आहे बघा, n = 360/θ-1 हा फॉर्म्युला आहे. मग आपला अँगल किती आहे, अँगल आपला आहे बघा 36 डिग्री हा अँगल आहे. आता चुकीने ओके, हा अँगल आहे आपला. मग काय करायचं बघा, 360/36 हा अँगल आहे आणि -1, 36 × 36 म्हणजे 10, म्हणजे 10 - 1 म्हणजे किती, 9 उत्तर यायला पाहिजे. बघा, सिंपल 9 उत्तर यायला पाहिजे, उत्तर 2 आहे. ओके, खूप प्रश्न सोपा होता, चॉकलेट प्रश्न म्हणता येईल. बघा, मग हे जे प्रश्न बघितले 2 हे सोपे प्रश्न होते. आपण मोजून ठेवूयात. सिंपल क्वेश्चन्स या ठिकाणी 2 झालेत बघा. ओके, सिंपल क्वेश्चन्स किती आहेत, तर 1 + 1 2 झाले आहेत या ठिकाणी. त्याच्यानंतर बघा पुढला प्रश्न बघा. आता हा प्रश्न विचारला बघा, बर्नौलीज इक्वेशन आहे. आता जनरल समजा मला काही माहित नसेल तर मला मी शिकवलं ट्रिक वाईज काय करायचं आपण. बघा, ऑप्शन चेक केले आपण. बघा, इथे काय म्हटलं आहे, बर्नौली इक्वेशन आणि युलर्स इक्वेशन, बाकी पास्कल्स लॉ, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. मग साधारणतः 2 ऑप्शन सारखे ठेवण्याचा प्रयत्न असतो कुठल्याही पेपर सेटरचा. तर मग 2 ऑप्शन सारखे ठेवले, हा जर आपण आपला नियम लावला तर या केसमध्ये आपण ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3 कट करू शकतो. ठीक आहे, मग या केसमध्ये बघा दोघांमध्ये उत्तर येईल. तर ॲक्च्युली बघा बर्नौलीज इक्वेशन आहे. आणि बघा, हे जे इक्वेशन आपण बघतो बर्नौलीज इक्वेशन, या इक्वेशनला आपण म्हणतो जो आपला फ्लो होतो, एखाद्या पाईपमधनं जे लिक्विड फ्लो होतं. सिंपल भाषेमध्ये जे बी मेकॅनिकल असतील, बी मेकॅनिकल, त्यांना हा यायलाच पाहिजे प्रश्न. इंजिनियर लोकांना हा प्रश्न यायलाच पाहिजे. फ्लुइड डायनामिक्स, ओके, फ्लुइड डायनामिक्सचा हा प्रश्न आहे. फ्लुइड डायनामिक्सचा हा प्रश्न आहे. ठीक आहे, बर्नौलीज इक्वेशन जो आहे बघा, हे आपल्याला सांगतं जेव्हा एखाद्या पाईपमधनं फ्लुइड फ्लो होतं त्या केसमध्ये व्हेलॉसिटी त्याची जर वाढते आणि प्रेशर कमी होते. मग प्रेशर व्हेलॉसिटी संबंधी आपल्याला एक जनरली हा फॉर्म्युला पाहायला मिळतो. ओके, हे काय असतं आपण नंतर बघू, एक सेपरेट व्हिडिओ मी नंतर करेल, एक साधारणतः 10 दिवसांनी तुम्हाला सगळं सांगेल की काय असेल. पण बघा, एक जनरल आपण गोष्टी याच्यामधनं लिंक करू शकतो की कुठलं ऑप्शन येऊ शकतं. बघा, समीकरण सेम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मग उत्तरच बघा 2 आहे, कन्फर्म 2 उत्तर आहे बर्नौली इक्वेशन. ओके, पण ठीक आहे, याला आपण हार्डमध्ये घेऊयात. चला, या प्रश्नाला आपण हार्ड किंवा मॉडरेट घेऊयात. पण आपण जर ऑप्शन कट केले बघा, तर या केसमध्ये पास्कल नियम हा जो आहे, हा पास्कल्स नियम जो आहे बघा, हा पास्कल्स नियम जो आहे हा असतो बघा, प्रेशर = फोर्स/एरिया. हे याचं इक्वेशन आहे, लक्षात ठेवा. कंटिन्युटी इक्वेशन जे आहे बघा, हे कंटिन्युटी इक्वेशन, ओके, हे पण फ्लुइड संबंधित आहे. ओके, तर या केसमध्ये उत्तर आहे बघा आपलं बर्नौली इक्वेशन. ठीक आहे, जास्त आपण एक्सप्लेन करत नाही, कारण सध्या आपली मेंटॅलिटी फक्त कशी असली पाहिजे की कुठलं उत्तर येईल. ठीक आहे, हा प्रश्न बघा, हा प्रश्न आयोगाने याच्या आधी विचारला सुद्धा आहे.
अल्फा कण जर बाहेर पडले तर काय होईल? आपल्या वन डे रिव्हिजन बॅचमध्ये मी घेतलेला आहे, प्रश्न सेम टू सेम आलेला आहे वन डे रिव्हिजन बॅचचा प्रश्न. ओके, बघा अल्फा कण म्हणजे काय? बघा अल्फा रेस किंवा अल्फा पार्टिकलला आपण म्हणतो हेलियमचं केंद्रक, हेलियम 2-4. ओके, म्हणजे हेलियमचा ॲटॉमिक नंबर असतो 4, ॲटॉमिक मास नंबर 4 आणि ॲटॉमिक नंबर असतो बघा 2. मग जेव्हा जेव्हा हेलियम बाहेर पडतो तेव्हा ॲटॉमिक नंबर 2 कमी होतो आणि ॲटॉमिक मास नंबर 4 कमी होतो. ओके, बघा म्हणजे ॲटॉमिक नंबर डिक्रीज बाय 2 अँड ॲटॉमिक मास नंबर डिक्रीज बाय 4. अणुअंक 2 कमी होतो आणि अणुअस्तांक 4 वाढतो. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे? बघा खूप खूप महत्त्वाचा आपल्याला पाहायला मिळते हा प्रश्न. सिंपल प्रश्न होता. तिसरा प्रश्न सिंपल आहे बघा. ओके, त्याच्यानंतर बघा पुढला प्रश्न, मुलाचा ताप 104 फॅरनहाइट आहे, हे तापमान किती डिग्री सेल्सिअस असू शकतं असा प्रश्न आहे. बघा हा प्रश्न मी शिकवलेला आहे तुम्हाला. सेल्सिअस आणि फॅरनहाइट कसं करतात प्रत्येक बॅचमध्ये मी घेतलेलं सुद्धा आहे. ऑल टाइम तुम्हाला करून दाखवलेलं आहे. बघा सिंपल फॉर्म्युला आहे बघा. फॅरनहाइटचा फॉर्म्युला काय असतो? फॅरनहाइट आणि सेल्सिअसचा फॉर्म्युला. तर या केसमध्ये बघा सेल्सिअस म्हणजे 5/9 फॅरनहाइट -32 हा फॉर्म्युला आहे. व्हॅल्यू पुट करा आणि आन्सर काढा. आपल्याला दिलाय 104 फॅरनहाइट. व्हॅल्यू पुट करा. C = 5/9 104 - 32 काय होईल बघा? 5/9 104 - 32 किती होईल बघा? तर हे होईल बघा 72 9 8 72 आणि हे येईल बघा 5 × 8 8 45 40 डिग्री सेल्सिअस उत्तर या ठिकाणी यायला पाहिजे. आहे उत्तर आहे ऑप्शन 4. ओके, एकदम सिंपल प्रश्न होता. चौथा प्रश्न हा सिंपल असलेला आपल्याला पाहायला मिळतो. सिंपल मधला आपला चौथा प्रश्न. ओके, बघा 4 प्रश्न सिंपल आहे. आपण हार्डमध्ये प्रश्न घेतला बर्नौलीचा आणि एक आपण घेऊ मॉडरेट. ठीक आहे, चला जे मी सिंपल सांगतो प्रश्न आलेच पाहिजे होते आपल्याला. ओके, आता हा एक प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आता बघा हा प्रश्न सिंपल आहे, स्टेट बोर्ड बेस्ड प्रश्न आहे. जर तुम्ही वाचलं असेल ग्रॅव्हिटेशन चॅप्टर तर प्रश्न मला आला पाहिजे. बघा प्रश्न आहे, या प्रश्नावरनं प्रश्न जर पूर्ण वाचला तर आपल्याला काय म्हणतो बघा, ग्रहांचा वेग हा सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना कमी जास्त होतं असा हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला. म्हणजे सिंपल भाषेमध्ये बघा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न असा आपल्याला विचारला आहे, समजा हा आपला सूर्य आहे आणि तुम्हाला माहिती आहे काय सूर्याभोवती ग्रह फिरतात आणि ही जी ऑर्बिट आहे बघा, ऑर्बिट ही असते इलिप्टिकल ऑर्बिट. ओके, इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतात, या संबंधी हा प्रश्न आहे. तर ॲक्च्युली बघा एक सिंपल फॉर्म्युला आहे. बघा एखादा ग्रह जेव्हा या सूर्याभोवती फिरतो तेव्हा हा फिरताना याची एक व्हेलॉसिटी असते, याला म्हणतो आपण ऑर्बिटल व्हेलॉसिटी. तर ही जी व्हेलॉसिटी आहे बघा याचा फॉर्म्युला आहे V = Gm/r असा हा प्रश्न आहे. या आरचा अर्थ होतो रेडियस. म्हणजे बघा समजा या सूर्यापासून ग्रहाची रेडियस ही आहे, हा एक आर आहे, इकडनं हा आर आहे आणि हा आर खूप जास्त आहे. ओके, असा हा प्रश्न आहे. ठीक आहे, मग आता बघा फॉर्म्युला काय सांगतो, फॉर्म्युल्यामध्ये हा V आणि R आहे एकमेकांच्या व्यस्त आहेत. याचा अर्थ जर व्हेलॉसिटी जास्त असेल याचा अर्थ हा आर काय असला पाहिजे, कमी असला पाहिजे. म्हणजे जेवढं अंतर जास्त असते ग्रहापासनं तेवढी व्हेलॉसिटी काय होते, याची कमी होते. म्हणजे हे एकमेकांच्या व्यस्त आपल्याला असले पाहायला मिळतात. मग सिंपल याच्यावरून तुम्हाला उत्तर कळायला पाहिजे. बघा एकदम सिंपल उत्तर आहे बघा, ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना कमी असतो. फॉर्म्युला बघा V = Gm/r फॉर्म्युला आहे. व्हेलॉसिटी जास्त असेल तर अंतर कमी असते. ओके, ठीक आहे, बघा अंतर व्हेलॉसिटी जास्त अंतर कमी किंवा हे अंतर किंवा रेडियस जास्त व्हेलॉसिटी कमी हे इक्वेशन आहे. म्हणजे बघा सिंपल उत्तर एक आहे बघा, द स्पीड ऑफ प्लॅनेट इज फास्टर व्हेन डिस्टन्स इज लेस. म्हणजे तो नियर असला पाहिजे सनच्या, सूर्याच्या. ओके, आणि याच्या उलट म्हणजे पुढला पार्ट, जेव्हा व्हेलॉसिटी स्लोअर असते याचा अर्थ ते फार किंवा जास्त अंतरावर आपल्याला पाहायला मिळतात. बघा सिंपल प्रश्न होता, ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये हा आहे, स्टेट बोर्डच्या 10वीच्या. ओके, हा पण प्रश्न सोपा आहे, लक्षात ठेवा. प्रश्न हा सिंपल सोपा प्रश्न आहे, हा आलाच पाहिजे होता. ओके, आपण ऍड केला सिंपल मध्ये. ठीक आहे, पुढला प्रश्न बघा. पुढला प्रश्न आता हा प्रश्न चॉकलेट प्रश्न म्हणता येईल किंवा सोपा प्रश्न या ठिकाणी म्हणता येईल. बघा कसं, आता मला सांगा तुम्ही, विटॅमिन्स टॉपिक मी वन रिव्हिजन बॅचमध्ये घेतला होता आधी पण नंतर पण. शिकवताना ऑफलाईन बॅचला मी पहिले विटॅमिन शिकवतो कमीत कमी 4 ते 5 दिवस, कारण प्रश्न पुन्हा येतात. ओके, कंबाईनला प्रश्न विटॅमिनला आला होता, विटॅमिनचा प्रश्न आला होता, अँटीऑक्सिडंटचा प्रश्न विचारला होता. ओके, म्हणजे जनरली एकाच वर्षी बऱ्यापैकी प्रश्न सेम बरे असलेले पाहायला मिळतात टॉपिक्सवर. ठीक आहे, प्रश्न बघा आता विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन के, विटॅमिन B12. तर बघा अजीवनसत्व आपल्याला माहिती आहे रतांजळेपणा, अचं उत्तर 4 यायला पाहिजे, एकच ऑप्शन आहे बघा दुसरं. ओके, मग ड मुळे होतो मुर्दूस, क मुळे स्कर्वी आणि B12 मुळे होतो रक्तक्षय. ठीक आहे, बघा प्रश्न खूप सिंपल होता हा, सगळ्यात सिंपल प्रश्न हा. पुढे आपण ऍड करू याला. त्याच्यानंतर ओके, पुढला प्रश्न बघा, ॲक्विना ट्रिटिकी हा वनस्पतीवर आढळणारा परजीवी नेमॅटोड आहे. ओके, बघा रोगांवर दरवर्षी प्रश्न विचारले जातात.
ओके, रोगांवर मी तुम्हाला बरेचदा बोललो होतो की जे रोग आहेत रोगांवर पुन्हा पुन्हा प्रश्न येतात, तर ते तुम्ही नेटवर टाकून रोगांची PDF घेऊन त्या वाचून जायचे आहे. रोगकारक परीक्षेमध्ये येतो. ठीक आहे, पण तुम्हाला मी सिंपल ट्रिक बरेचदा सांगतो. आता ही काही 100% लागत नसते, पण एक्झामच्या केसमध्ये मी तुम्हाला असं बोललो होतो, जनरली बऱ्याच केसमध्ये रोगांच्या केसमध्ये उत्तर एक असतं, त्याचं उत्तर एकच आहे गहू. आणि प्रश्न हा प्रश्न कॉमन प्रश्न आहे, ॲक्विना टिटिस या प्रश्न कॉमन आहे, तरी पण मी याला मॉडरेटमध्ये घेतो, थोडा मॉडरेट प्रश्न. ठीक आहे, अवघड जातो मराठी मीडियमच्या मुलांना, पण हे रोग तुम्हाला कन्फर्म परीक्षेमध्ये येतातच, तुम्हाला करायचेच असतात. ठीक आहे, उत्तर एक आहे बघा. ठीक आहे, आपली एक लॉजिक लागतं, आन्सर 1चं लॉजिक या ठिकाणी लागतं रोगांच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, ओके, बघा मॉडरेट या ठिकाणी मी एक घेतला. ठीक आहे, बघा पुढला प्रश्न बघा. आता शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे काय? आता हा थोडासा प्रश्न तुम्हाला अवघड वाटू शकतो. बघा, कॉन्कोलॉजी इन द स्टडी ऑफ व्हॉट, असा हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ठीक आहे, आता बघा, आता आपण जर ऑप्शन चेक केले, ठीक आहे, आता शंख म्हणजे काय? तर शंख म्हणजे काय? शंख शेल आपण बघितला. शंख गोगलगाय तो शंख असतो, तसा शंख आहे. आता हा जो सिलेंट्राटा, मग सिलेंट्राटामध्ये प्राणी जे आहेत याच्यामध्ये गोगलगायसारखे प्राणी वगैरे येत नाही, तर मग असं आपण येथे लिंक लावू शकतो की उत्तर ऑप्शन 1 कट होईल. आता मोलुस्का, गोगलगाय हा जो प्राणी आहे गोगलगाय हा मोलुस्कामध्ये येतो, गोगलगाय. ठीक आहे, पण या ठिकाणी आपल्याला म्हटलंय शंखशास्त्राचा अभ्यास, शंखांचा अभ्यास शब्द, शंखांचा अभ्यास. ऍक्च्युली शंख म्हणजे काय? शेल. ओके, शेल. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? तुम्ही जर शिकले बघा मानवी कर्ण, तर मानवी कर्णामध्ये एक अवयव असतो बघा शंकूसारखा, त्याला म्हणतो आपण कर्णशंकू, आणि त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो कोक्लिया. याच्यामध्ये तुम्हाला लिंक लागली पाहिजे, कोक्लिया बघा इथे आहे, कॉन्कोलॉजी. ओके, हा शब्द आहे. ओके, मग या केसमध्ये बघा याचं उत्तर आहे कॉन्कोलॉजी म्हणजे काय? कर्णशंकू, शंकू म्हणजे शेल्स ऑफ मोलुस्क याचं उत्तर आहे. पण बघा आपण जर ऑप्शन चेक केले बघा, तर सेमचे ऑप्शन कुठलं वाटतं? हे बघा, मोलुस्कांचे कवच, मोलुस्कांचे आवरण, शेल्स ऑफ मोलुस्क. ओके, मग याचे उत्तर 2 पैकीच उत्तर येईल, 3 किंवा 4 पैकी उत्तर आहे बघा शेल्स ऑफ मोलुस्क. ऍक्च्युली स्टडी ऑफ मोलुस्क याला म्हणतो आपण मॅलॅकोलॉजी असं म्हणतात. ठीक आहे, उत्तर बघा 3 आहे. अशी लॉजिक लावू शकतो, तरी पण याला आपण मॉडरेटमध्ये घेऊयात. थोडीशी लिंक असते, पण तरी पण आपल्याला मॉडरेटमध्ये घेण्याचा प्रयत्न करू या प्रश्नाला. ठीक आहे, चला पुढला प्रश्न. आता मोलुस्कामधला प्रश्न आहे बघा, सिंपल प्रश्न आहे, हाता आलाच पाहिजे. तुम्हाला मी ऑल टाइम शिकवलेलं आहे आपल्या बॅचमध्ये, ऑफलाईन ऑनलाईन टेस्ट सगळ्यामध्ये शिकवलं आहे की सगळ्यात मोठा वर्ग आर्थ्रोपोडा आहे आणि नंबर 2चा मोलुस्क आहे. मग ऑप्शन 1 करेक्ट आहे, मग जर अकरेक्ट आहे तर ऑप्शन सगळ्यामध्ये अ आहे. आता बघा, तुम्हाला एक गोष्ट मी बोललो होतो. ओके, जनरली सर्व गटामध्ये आपल्याला बायलॅटरल सिमेट्री पाहायला मिळते, सगळ्यामध्ये एक्सेप्ट सिलेंट्राटा, टिनोफोरा आणि इकायनोडर्माटा, याच्यामध्ये कुठली रेडियल असते. ठीक आहे, मग या ठिकाणी मग ऑप्शन आहे जनरली यांच्यामध्ये काय असतं, यांच्यामध्ये बघा द्विपक्षीय म्हणजे बायलॅटरल सिमेट्री, इंग्लिश चेक करायचं, पाहायला मिळते, बरोबर आहे. मग ब पण बरोबर आहे. मग जर ब बरोबर असेल तर ऑप्शन 1 या ठिकाणी 100% कट होईल. आता लक्षात ठेवा, मोलुस्क हे फक्त जमिनीवर राहतात. लक्षात ठेवायचं, नॉन कॉर्डेट्स जे आहेत, नॉन कॉर्डेट मधले सगळे प्राणी जनरली जमिनीवर असतात. जमिनीवर आणि पाणी दोन्ही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. काही फक्त आपल्याला समुद्रामध्ये पाहायला मिळतात. आपण याच्यामध्ये बघितलं एक्झाम्पलमध्ये, तर स्क्विड, ऑक्टोपस, कोलोसल स्क्विड हे प्रश्न विचारले आयोगाने. ओके, तर बघा हे दोन्ही ठिकाणी असतात, फक्त जमिनीवर नसतात, लक्षात ठेवा. ओके, आणि बघा यांचे मांसल पाय असतात. यस, दे हॅव मस्क्युलर फूट, हे बरोबर आहे ऑप्शन. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा, मग अ ब ड उत्तर यायला पाहिजे, उत्तर 2 आहे. ठीक आहे, मग एकदम सिंपल आहे प्रश्न आहे. मग तुम्हाला मी एक गोष्ट जनरली बोललो होतो की जनरली जर असा प्रश्न आला फक्त सर्व वगैरे, ते एकदा लिंक लावायची. तर बघा सर्व फक्त याच्यामध्ये फक्त दिलं आहे, तर हे उत्तर चुकीचं आहे. नको याला उत्तर बघा 2 आहे. प्रश्न सोपा आहे, एकदम सोपा, स्टेट बोर्ड बेस्ड प्रश्न आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, चला पुढला प्रश्न. आता बघा, हा प्रश्न थोडासा तुम्हाला अवघड वाटू शकतो, याला मी हार्डमध्ये घेतो. काय विचारलं बघा, 0.10 मोलर HCl द्रावणाचा pH काढण्यासाठीचा कुठलं संबंध आहे? बघा, तुम्हाला माहिती आहे का pH म्हणजे काय? आपल्या नोट्समध्ये फॉर्म्युला आहे, माझ्या नोट्समध्ये टेलिग्रामला चेक करा. आता सायन्स बाय राहुल देशमुख आपल्या काय फॉर्म्युला आहे बघा, pHचा अर्थ होतो, pH म्हणजे काय? मायनस लॉग ऑफ 2 H+ion. ओके, जरा मायनस काढला असेल तर आपण 1/H+ घेतो. ठीक आहे, मग या ठिकाणी 0.10 हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, त्याच्यामध्ये बघा याच्यामध्ये मग H+ion आपण घेऊ शकतो 0.10 मोल्स. ठीक आहे, मग इथे व्हॅल्यू पुट करा, मायनस लॉग ऑफ 10 आणि हे येईल बघा 10⁻0.10. ठीक आहे, आता या 0.10 जर समजा मी बायफर्केट केलं, याला मी असं लिहू शकतो का बघा बरं मला सांगा, मायनस लॉग ऑफ 10 जर मी 0.1 ला असं म्हटलं बघा, 0.1 म्हणजे काय मी असं म्हणू शकतो का बघा बरं, 1 × 10⁻⁻1 म्हणू शकतो.
म्हणू शकतो, 100% म्हणू शकतो. ओके, मग यालाच मी लिहितो बघा 1 × 10⁻⁻1. ॲक्च्युली कॅल्क्युलेशन सोपे करण्यासाठी आपण असं करतो. ठीक आहे. ओके, मग मला सांगा आता जर मी असं लिहिलं तर कुठलं ऑप्शन मॅच होईल? पहिले मायनस यायला पाहिजे, ऑप्शन 1 कट होईल, ऑप्शन 2 कट होईल, मायनस लॉग ऑफ. आणि बघा मायनस लॉग ऑफ 10 1 किंवा 1.0 एकच आहे, 1 किंवा 1.0. पहा बरं कुठला आहे, ऑप्शन फक्त 3 आहे. ओके, फक्त ते 0.1 लाईनी काय 1.0 लाईनी काय केलं आहे, यांनी फक्त बायफर्केट केलं आहे बघा असं. ओके, कारण जर समोर गेलो आपण तर ते कॅल्क्युलेशन सोपं जातं, लॉगच्या कॅल्क्युलेशन सोपं जातं. ठीक आहे. हा प्रश्न थोडासा मुलांना अवघड वाटू शकतो कारण यांना आता सवय नाही. मग तुम्हाला याच्यावर एक गोष्ट कळली आहे बघा की तुम्हाला थोडेफार केमिस्ट्रीवर लक्ष द्यायचं असेल आहे. तरी पण तुम्हाला यावेळेस मी शिकवलं होतं मोल फ्रॅक्शन काय असतं. पण आता नेक्स्ट इथून पासून बघा जे आपल्या फायनली बॅचेस असतील तर सगळ्या बॅचेसला तुम्हाला केमिस्ट्री पण चांगलं करायचं आहे हे याच्यावर आता कळतं. ठीक आहे, आपण बघूयात समोर. केमिस्ट्रीचे थोडे प्रश्न अवघड होते. आता हा प्रश्न आहे बघा, आता हा प्रश्न थोडासा वेगळा आहे. 1.5 मोल्स H2SO4च्या 10 डेसिमीटर क्यूब द्रावणातून 1.0 ही आता नॉर्मॅलिटी असते बघा, नॉर्मल H2SO4चे द्रावण कसे बनवाल. आता बघा या प्रश्नामध्ये एक फॉर्म्युला आहे बघा, तो आहे बघा M1 V1 M2 V2. ओके, व्हॉल्यूम आणि मास या संदर्भाने याचा उत्तर काढतात. मी याचं उत्तर का बघा, हा फॉर्म्युला ॲक्च्युली M1 V1 = M2 V2 याने याचं उत्तर काढतात. ठीक आहे, पण आता याचं उत्तर काढताना बघा जेव्हा मी सॉल्व्ह केलं तेव्हा याचे माझे 2 उत्तर आली. याचं उत्तर हे 5 पण आलं आणि हे 20 पण आलेलं आहे. ठीक आहे, पण आता ॲक्च्युली बघा उत्तर माझं 5 आलं आहे. पण एक गोष्ट अशी असते बघा, तुम्हाला माहिती आहे का, हे जे मोलर आहे बघा, मोल नंबर ऑफ मोल्स किंवा मोलॅरिटी ही काय असते बघा, ही जास्त असते नॉर्मॅलिटीपेक्षा. ओके, म्हणजे मोलॅरिटीच्या हाफमध्ये आपल्याला पाहायला मिळते नॉर्मॅलिटी. मग या कॅल्क्युलेशन जर आपण बघितलं त्या ठिकाणी उत्तर एक 15 येते. 15 उत्तर यायला पाहिजे 15. मग 15चं मॅचिंग उत्तर असं काही नाही आहे या ठिकाणी. ठीक आहे, तर उत्तर हे त्याचं मॅचिंग उत्तर 20 पण आहे. तर बघा आता माझ्या अनुषंगाने याचं उत्तर 1 किंवा 3 पैकी आयोग देईल. ठीक आहे, बघा मग या प्रश्नाला फक्त A 1 or 3 उत्तर येऊ शकतं. ओके, पण मी कॅल्क्युलेट केलं त्या केसमध्ये उत्तर 1 यायला पाहिजे. तर मला असं वाटतं की 50-50 उत्तर येऊ शकतं. तर एक उत्तर माझ्याकडनं तुम्हाला एक उत्तर यायला पाहिजे आता. ठीक आहे, उत्तर याचं 1 यायला पाहिजे, 70% 30% यायला पाहिजे. ठीक आहे, हे कसं आपण नेक्स्ट टाइम सॉल्व्ह करू. मी सॉल्व्ह केलं आहे ते, पण त्या केसमध्ये उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, चला प्रश्न अवघड आहे, अवघडमध्ये घेऊ याला प्रश्न. कारण अवघड इन द सेन्स प्रश्न सोपा आहे पण आपल्याला प्रॅक्टिस नाही आहे. ओके, बघा आता हा पण प्रश्न सोपा आहे पण थोडासा 11th 12thचा प्रश्न आहे. sp2 sp3 हायब्रिडायझेशन ज्याला कळतं त्याला हे कळणार. ठीक आहे, मग या केसमध्ये डोकं लावायची गरज नाही आहे, प्रश्न मी याला अवघडच पकडतो. ओके, या ठिकाणी NH3 पिरॅमिडल आणि BH3 प्लेनर असं याचं उत्तर यायला पाहिजे 4. ओके, याचं उत्तर 4 आहे. हाही प्रश्न अवघडमध्ये घ्या, हे हार्डमध्ये प्रश्न घेतलेला आहे. ठीक आहे, हे नेक्स्ट टाइम मी आता नेक्स्ट जेव्हा बॅचेस होतील त्याच्यामध्ये आपल्याला सगळं शिकावं लागणार आहे, पोलर नॉन पोलर सगळ्या गोष्टी. तर पुन्हा आयोगाने हिस्ट्री रिपीट केलेली आपल्याला पाहायला मिळते. आता बघा हा प्रश्न तर खूप सोपा होता, खूप सोपा प्रश्न. कारण ह्याच्यावर ऑलरेडी आयोगाने विचारला होता. कार्बनचं पर्सेंटेज आयोगाने एकदा विचारलेलं होतं या केसमध्ये. ठीक आहे, आता बघा प्रश्न असा विचारला आहे, कोणत्या हायड्रोकार्बनमध्ये 80% कार्बन आपल्याला पाहायला मिळतो असा प्रश्न आहे. ठीक आहे, मी जर लिंक लावली आपलं लॉजिक आहे सेमचे ऑप्शन बघा मिथेन, इथेन आणि एक्झेन. पण हे थोडं मला 2 सेम वाटतात. हे ऑप्शन मी कट करतो 1 आणि 4. पण ठीक आहे, नाही कट करायचं. बेन्झीनचा फॉर्म्युला आहे बघा C6H6, मिथेनचा CH4, इथेनचा C2H6 आहे आणि सायक्लोहेक्झेनचा काय बघा तर तो आहे हेक्झेन C6H14 असा फॉर्म्युला आहे, तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, पण आता पहिल्या केसमध्ये बघा तुम्हाला काय करायचं असतं बघा, तुम्हाला एक सिंपल गोष्ट ॲटेंड करायची असते. ओके, हे काढताना सगळ्यात पहिले तुम्हाला मॉलिक्युलर वेट काढावं लागतं. मॉलिक्युलर वेट, आता मॉलिक्युलर वेट काढताना काय करायचं बघा, तर सगळ्यात पहिले बघा या ठिकाणी 6 कार्बन आणि 6 हायड्रोजन. ठीक आहे, मग 6 कार्बन म्हणजे काय, 6 × 12 अधिक 6 हायड्रोजन म्हणजे 6 × 1. ओके, या ठिकाणी एकच कार्बन 12 आणि 2 हायड्रोजन म्हणजे 2 × 1 मॉलिक्युलर वेट. या ठिकाणी 2 कार्बन म्हणजे 2 × 12 अधिक 6 हायड्रोजन म्हणजे 6 × 1. ओके, आणि इथे 6 × 12 कार्बन आणि हायड्रोजन 14 × 1 असंच आपण मॉलिक्युलर वेट कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे, मग या केसमध्ये मी ऑप्शन 2 किंवा 3 पैकी उत्तर आहे सेम वाटतात म्हणून असं मी केलं. तर याच्यामध्ये आपण जर कॅल्क्युलेट केलं तर कुठलं पण 2 कॅल्क्युलेट करा. मी डायरेक्ट उत्तर कॅल्क्युलेट करतो, उत्तर 3. आता बघा, आता आपण जर चेक केलं या CH4 मध्ये कार्बन 12 आहे. ओके, आणि हायड्रोजन किती आहे 4 आहे. ठीक आहे, मग हे येईल बघा 12 आणि 2 14 म्हणजे CH4 जो आहे CH4, तर CH4 मध्ये याचा मॉलिक्युलर वेट निघाला 14 पैकी 12 कार्बन आहे म्हणजे 12 कार्बन आणि 14 एकूण CH4 × 100. मग हे येतं बघा कार्बनचं पर्सेंटेज. ठीक आहे,
आणि आपण जर बघितलं इथेनमध्ये तर इथेनमध्ये C2H2 इथेन C2H2 म्हणजे काय 12 × 24 कार्बनचं आणि 2 हायड्रोजनचं म्हणजे किती होईल बघा 24 आणि 6 30 बघा कार्बन C2 म्हणजे 12 × 24 12 12 24 होईल 24 आणि 6 30 म्हणजे बघा 30 आहे ठीक आहे 30 कशाचं 30 आहे एकूण 30 आहे बघा आपल्या इथेनचं तर मग आता बघा या 30 पैकी फक्त कार्बनचं किती आहे 12 × 24 म्हणजे 24/30 गुणिले 100 ओके मग आता इथे पण पहिल्या केसमध्ये हे पण 100 आहे मग आता दोन पैकी आपण कॅल्क्युलेट केलं तर काय येईल बघा हे 0 0 कॅन्सल मग हे काय येईल बघा 240 हे काय बघा 240/3 किती येईल 3 8 24 80% हे आहे बघा इथेनचं ठीक आहे पण नॉर्मल केसमध्ये आपण सगळंच कॅल्क्युलेट करू शकतो पण मी तुम्हाला काय सांगितलं सेम ऑप्शन पाहायचे पहिले ते कॅल्क्युलेट करायचे मी मिथेन पण केलं होतं पण सध्या आता आपल्याला फक्त इंटरेस्ट आहे आन्सरमध्ये याचं उत्तर आहे बघा 3 कसं आलं कळलं तुम्हाला ठीक आहे चला पुढला प्रश्न बघा आता हा प्रश्न हाही प्रश्न मला यायला पाहिजे बघा प्रश्न सोपा होता मोल फ्रॅक्शनचा काय म्हणतं बघा 180 ग्रॅम ॲसिटिक आम्ल आणि 180 ग्रॅम पाणी एकमेकात मिसळले तर तयार झालेल्या द्रावणामध्ये ॲसिटिक किती मोल फ्रॅक्शन आहे सगळ्यात पहिले आपल्याला मोल काढायचे ओके एकूण मोल करून ज्याचा विचारलाय त्याचे मोल बघा ॲक्च्युली बघा प्रश्न आहे मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला काय बघा मोल फ्रॅक्शन म्हणजे नंबर ऑफ मोल अपॉन टोटल मोल असा हा प्रश्न आहे असा हा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल ठीक आहे मग आता सगळ्यात पहिले आपण घेऊ नंबर ऑफ मोल आता बघा CH3COH आता आपण बघितलं 180 ग्रॅम ॲसिटिक आम्ल तर आपण असं घेतलं बघा आपण जर मोल काढले मोल काढण्याचा फॉर्म्युला बघा एकूण वजन 180 भागिला मॉलिक्युलर वेट या CH3COOH कार्बोक्सिलिक ॲसिडचं ठीक आहे ॲसिटिक ॲसिडचं ठीक आहे काय येईल बघा हे 180 भागिला Cचं बघा या ठिकाणी एक C आहे म्हणजे एका कार्बनचं किती आहे 12 तर बघा या टोटलमध्ये 2 C आहे म्हणजे 12 + 12 एकूण हायड्रोजन 4 एकूण ऑक्सिजन 2 एका ऑक्सिजनचं किती 16 म्हणजे एकूण 16 × 32 आपण जर कॅल्क्युलेट केलं तर किती येईल बघा हे 12 × 24 24 × 4 28 28 आणि 32 60 म्हणजे हे काय बघा 180/60 सायंत्रिक 18 म्हणजे बघा ॲसिटिक ॲसिडचे किती मोल आहेत 3 मोल आहेत ओके सगळ्यांना क्लिअर आहे आता आपण पाण्याचे मोल घेऊ बघा पाण्याचे मोल कसे काढतात तर एकूण वजन किती आहे पाण्याचं 180 ग्रॅम आहे 180 भागिला पाण्यामध्ये H2O म्हणजे 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन म्हणजे 180 भागिला किती बघा हायड्रोजन किती 2 × 1 + ऑक्सिजन 1 16 म्हणजे 16 × 18 म्हणजे 180 भागिला हे येईल बघा 18 18 1 18 10 मग 10 मोल आपल्याला पाहायला मिळाले पाण्याचे वॉटरचे ओके मग पहा बरं एकूण मोल किती एकूण मोल ॲसिटिक ॲसिडचे 3 आणि पाण्याचे 10 आणि आपल्याला विचारला आहे मोल फ्रॅक्शन ॲसिटिक आम्लाचा मग मोल फ्रॅक्शन ॲसिटिक आम्लाचा आपल्याला विचारला आहे तर ॲसिटिक आम्लाचे मोल किती तर 3 मग नंबर ऑफ मोल ॲसिटिक आम्लाचे 3 भागिला एकूण मोल मग आपण जर कॅल्क्युलेट केलं तर हे बघा 3/13 उत्तर काय येईल बघा सिंपल उत्तर आहे 0.23 कॅल्क्युलेट करा ओके पॉईंट पण येईल 0.23 उत्तर आहे ठीक आहे कळलं नंबर ऑफ मोल असं काढतात ओके प्रश्न अवघडमध्ये घ्यायचा का नाही सोप्यामध्ये प्रश्न घ्यायचा सिंपलमध्ये प्रश्न घ्यायचा हा कारण याआधी आला होता ओके नंतर बघा हा प्रश्न सोपा पण आपल्याला अवघडमध्ये घेऊ ओके या प्रश्नाला मी अवघडमध्ये घेतो बघा बरोबर 5 आता अवघड झाले आपले प्रश्न हा ओके पहा काय येईल बघा 1.0 मोल आदर्श वायूचे आकारमान मापक तापमान दाबाला इतकेच तर काय बस सिंपल भाषेमध्ये फॉर्म्युला बघा PV = NRT हा फॉर्म्युला आहे NRT आणि या R ला म्हणतो आपण युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट मग R ची किंमत काय बघा R ची किंमत आहे PV/NT ठीक आहे बघा प्रेशर किती असतं प्रेशर असतं बघा स्टँडर्ड 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं स्टँडर्ड व्हॉल्यूम किती आहे किती आकारमान तर एक आकारमान किती आहे बघा तर 1 मोल व्हॉल्यूम आहे ठीक आहे बघा आकारमान ॲक्च्युली आकारमान किती आहे तर 22.4 लिटर आहे आकारमान हे 22.4 लिटर आकारमान आहे ठीक आहे ओके 1.0 मोल हे नंबर ऑफ मोल आहेत बघा किती आहे 0.1 मोल आणि तापमान स्टँडर्ड किती असतं बघा तर ते घ्यायचं 1 केल्विन ठीक आहे मग आता कॅल्क्युलेट जर आपण केलं तर आता बघा स्टँडर्ड किती असतं तापमान तर ते असतं बघा 273 केल्विन ओके 273 केल्विन ॲक्च्युली 273 केल्विन आपल्याला घ्यायचं असतं ठीक आहे स्टँडर्ड तापमान आपण घेतो 273 केल्विन ठीक आहे मग आता आपण जर ऑप्शन चेक केले समजा कॅल्क्युलेट न करता पण तर बघा वर काय येतं तर वर येतं बघा हे 22.4 आणि खाली येतं बघा 273
ओके. आणि वर येतं काय बघा, वर येतं हे ॲटमॉस्फेरिक ATM, वर येतं लिटर आणि खालचं मोल आणि केल्विन हे जातं मायनसमध्ये. मग मोल मायनस आणि केल्विन मायनस. ठीक आहे. मग ॲटमॉस्फेरिक लिटर मोल केल्विन यायला पाहिजे. ठीक आहे. तर बघा हे ॲटमॉस्फेरिक लिटर पॉझिटिव्ह आहे आणि मोल हे उत्तर 1 आहे बघा. म्हणजे कॅल्क्युलेट न करता पण उत्तर येतं बघा. 0 याचं हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर उत्तर काय बघा, याचं उत्तर येतं 0.0821. ठीक आहे. असंही काढतात, याचं उत्तर 1 आहे. अवघड प्रश्नामध्ये उत्तर 1 असतं. हे आपलं बरेचदा तुम्हाला मी सांगितलं आहे. मागच्या गणितामध्ये पण उत्तर 1 होतं 5 डेसिलिटरमध्ये. ठीक आहे. पण अवघडमध्ये घेतलं सोडून द्या. ओके. फक्त नेक्स्ट टाइम तुम्हाला कळलं असेल की थोडा अवघड प्रश्न असतो, तुम्हाला सगळं करायला लागेल. आता बघा हा प्रश्न बघा, चुकीची जोडी ओळखा असा प्रश्न विचारलेला आहे. हे लॅमिएसी, पॅमी अरेकसी, अंबेलिफिरी आणि असे प्रश्न विचारले बघा. या सगळ्या प्रश्नामध्ये आपण जर बघितलं बघा, हे लॅबिएसी म्हणजे काय, पुदिना वगैरेचं नाव आहे, पुदिना सारखे याच्यामध्ये येतात. याच्यामध्ये बघा पाम ट्री, बांबू वगैरे येतात. हे जे बघा हे वास येणारे जे काही पदार्थ याच्यामध्ये येतात बघा. ओके. ॲक्च्युली हा जो आहे बघा, हा याच्यामध्ये येतं सनफ्लावर. सनफ्लावर माहिती आहे, सनफ्लावर म्हणजे काय, सूर्यफूल वगैरे याच्यामध्ये येतात. म्हणजे काय बघा, हे सपुष्प वनस्पती आहे, सपुष्प फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत हे, फ्लॉवरिंग्स. ओके. हे फ्लॉवरिंग प्लांट्स आहे. ओके. मग या केसमध्ये बघा उत्तर 3 यायला पाहिजे. मग याला मी मॉडरेट म्हणून घेऊ शकतो किंवा हार्ड घेऊ. मॉडरेटमध्ये मी याला टाकतो. ठीक आहे. ओके. चला, याच्या आधीचा प्रश्न सुद्धा आपण घ्यायला पाहिजे होता. ॲक्च्युली सिम्पलमध्येच घ्यायला पाहिजे होता प्रश्न. ठीक आहे. चला, आता हा प्रश्न मी सिम्पलमध्ये घेतो बघा. प्रकाश संश्लेषणाच्या प्रकाशावर आधारित प्रक्रियेचं महत्त्व काय, काय कार्य आहे बघा. आता प्रकाश संश्लेषण तुम्हाला एक सिम्पल गोष्ट माहिती. प्रकाश संश्लेषण काय असतं बघा, त्याला म्हणतो आपण लाईट डिपेंडंट रिॲक्शन. ओके. जनरली याला आपण म्हणतो केल्विन सायकल. केल्विन सायकलचा हा प्रश्न याआधी पण विचारलेला आहे. मग यात काय केलं पाहिजे असा हा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. काय होत असतं तर बघा, या सगळ्या आपण जर प्रॉपर बघितलं बघा, ऑप्शन चेक केले तर ॲक्च्युली बघा NADPH आणि ATPची आपण निर्मिती करतो. ओके. ATP. ओके. आता ॲक्च्युली बघा हे काय, हे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया आहे, हे फोटोसिंथेसिस रिॲक्शन आहे. याच्यामध्ये आपण NADPH आणि ATPची निर्मिती करतो, लक्षात ठेवा. ओके. ॲक्च्युली याच्यामध्ये सिंपल भाषेमध्ये केमिकल लाईट एनर्जी कन्वर्ट इनटू केमिकल एनर्जी. आणि केमिकल कुठले तर ते केमिकल आहेत बघा, हे ATP आणि NADPH. असं आहे. उत्तर 3 आहे. ठीक आहे. आता याला डिटेलमध्ये सांगण्याची गरज नाही, याचं उत्तर 3च आहे बघा. याला मी सिम्पल टाकतो कारण तुम्हाला हे कळायला पाहिजे. प्रश्न सोपा आहे. ॲक्च्युली आपली जी रेस्पिरेशन याची उलट रिॲक्शन ही आपल्याला पाहायला मिळते. मग याला मी आपल्याला मॉडरेट टाकतो. चला, मॉडरेटमध्ये आपण घेतलं याला. तर आता पुढला प्रश्न बघा. हा प्रश्न एन्झाईमचे प्रिकर्सर म्हणजे काय, प्रिकर्सर म्हणजे कच्चा माल सिंपल भाषेमध्ये कच्चा माल प्रिकर्सर. मग आता एन्झाईम कशापासून बनतात तर बघा, एन्झाईम बनतात प्रोटीनपासून असं आपण म्हणू शकतो. एन्झाईम हे प्रोटीनपासून बनू शकतात असं आपण म्हणतो. पण आता बघा, आता ऑप्शन जर चेक केले बघा, तुम्हाला आपली ट्रिक माहिती आहे, जे उत्तर आहे ते सेम असू शकतं. तर बघा इथं रायबोझोम आणि झायमोझेन या दोनपैकी उत्तर असेल तर असं आपण एक लिंक लावू शकतो. क आणि ड चुकीचं आहे. मग या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4 कट होऊन जाईल. ठीक आहे. ओके. ठीक आहे. मी मशीन लॉजिक लावतो मी सध्या. आता बघा, आता तुम्हाला माहिती आहे का, RNAचं काम आहे, RNA हा घटक आहे, याचं काम आहे प्रोटीन तयार करणे. मग हे उत्तर येणार नाही सिंपल भाषेमध्ये. रायबोझोम पण प्रोटीन तयार करतो, मग हे येणार नाही. आपल्याला विचारलाय कोण तयार करतो नाही विचारलाय, कोण कच्चा माल विचारलाय. म्हणजे 100% ब आणि क उत्तर येत नाही. 100% ब आणि क उत्तर येत नाही बघा, ब आणि क. मग या केसमध्ये ऑप्शन 3 कट झालं बघा आता. ओके. मग आता उरलं होतं अ आणि ड. तर झायमोजेस आणि प्रोटीन, तर ऑप्शन 1 किंवा 4 येऊ शकतं. मग प्रोटीन्स हे कच्चा माल एन्झाईमचा आहे, पण प्रोटीनपासून फॅट सुद्धा बनतात काही. ओके. नॉन सेक्स हार्मोन सुद्धा बनतात, हार्मोन्स बनतात, नॉन सेक्स हार्मोन, फक्त एन्झाईम्स बनत नाही. मग या केसमध्ये बघा ते पण जातं, उत्तर या ठिकाणी 1 येतं बघा. ठीक आहे. असं तुम्ही लिंक लावू शकता. प्रश्न सोपा आहे, एकदम सोपा प्रश्न आहे बघा. प्रश्न सोप्यामध्ये घेऊया. यानंतर सेमच प्रश्न आयोगाने विचारला होता, जो आपला ऑलरेडी येतो परीक्षेमध्ये. मग हा प्रश्न आहे 70. विकरे हे सेंद्रिय उत्प्रेरक आहे. आता बघा, विकरे कोणापासून बनतात, विकरे बनतात प्रोटीनपासून, बरोबर. प्रोटीन म्हणजे काय, प्रोटीनमध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर सुद्धा आहे. मग ज्याच्यामध्ये कार्बन आहे त्याला आपण सेंद्रिय म्हणतो किंवा ऑर्गॅनिक असं म्हणतो. ठीक आहे. ऑर्गॅनिक म्हणतो, बरोबर. मग विकरे ऑर्गॅनिक आहेत. ओके. आणि विकरांमुळे काय होतं, विकरांमुळे आपल्या बॉडीमध्ये त्याला म्हणतो पचनाची क्रिया होते किंवा आपल्या बॉडीमधल्या ज्या क्रियेत त्यांना थोडा पुश मिळतो. ओके. त्या ॲक्टिवेट होतात. मग ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे बघा. विकरे प्रतिमासनं म्हणतात, एकदम 100% बरोबर आहे. ओके. आता बघा, विकरांची क्रियाशीलता तापमान अवलंबून असते. आता पहिल्या केसमध्ये बरोबर आहे, ब. मग या केसमध्ये ब पाहिजे होता आपल्याला. मग या केसमध्ये ऑप्शन नंबर 2 कट होऊन जाईल.
आता बघा, आता या क आणि ड मध्ये हे बघा ऑप्शन नंबर ड, अमायलेज हे विकर स्टार्चवर कार्य करते. ओके, आपल्या पचनामधलं विकर आहे बघा अमायलेज किंवा टायलिन सलायवरी अमायलेज, जे आपल्या मुखामधल्या स्टार्चला कंट्रोल ठेवतं, स्टार्चवर ऍक्टिव्हेट होतं आणि त्यापासून माल्टोज बनतं. ठीक आहे, मग हे ड पण बरोबर आहे. मग ड पण बरोबर यायला पाहिजे. या केसमध्ये उत्तर काय येईल बघा, आता उत्तर एक तर उत्तर येईल बघा 3 किंवा 4. आता बघा ऑप्शन क म्हटलंय विकरांची प्रक्रियाशीलता तापमानावर अवलंबून नसते. असं नाही मित्रांनो, तापमान वाढलं तर विकरांची प्रक्रिया वाढते, विकरांची त्याला म्हणतो आपण की ऍक्टिव्हिटी वाढते, ते ॲक्सिलरेट होतात, ते तापमानावर डिपेंडंट असतात. लक्षात ठेवा. मग या केसमध्ये चुकीचं आहे क, मग क चुकीचं उत्तर बघा 3. ठीक आहे, हा पण प्रश्न सोपा आहे, लिंक लावून तुम्ही सॉल्व्ह करू शकत होते. ठीक आहे, याला मी सिंपलमध्ये घेतो. ठीक आहे, ओके चला. मग आता बघा, मग अशा प्रकारे हे आपले प्रश्न आहेत. ओके, मग आता आपण जर पूर्ण प्रश्न चेक केले एकूण, तर बघा या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. शेवटचा जर आपण घेतला मॉडरेटमध्ये तरी पण आपल्याला 10, म्हणजे बघा 10 प्रश्न या ठिकाणी सिंपल आहेत. ओके, 5 हार्ड आणि 5 मॉडरेट. ठीक आहे, मग या केसमध्ये बघा हे 10 तर 10 आलेच पाहिजे. या 10 मधले आपले 9 जरी आले तर एकूण मार्क होतात बघा 18. या हार्ड मधल्या दोघांना आपली लिंक लागते बघा, मग त्या लिंक मध्ये 2 तरी यायला पाहिजे, लिंक लावून मॉडरेटमध्ये पण 2 यायला पाहिजे, म्हणजे साधारणतः 13. बघा एक 13 तुम्हाला प्रश्न यायला पाहिजे, 13 ते 14. ऍक्च्युली या मॉडरेट मधले पण तुम्हाला ऍक्च्युली 3 यायला पाहिजे, थोडी लिंक लावून जर पाहिलं आपण तर साधारणतः मग हे आपण जर बघितलं साधारणतः एक 14 ते 15 प्रश्न सोपे होते एकदम. म्हणजे तुम्ही एक 10 प्रश्न डायरेक्टली आणि थोडेफार बाकी लिंक लावून तुम्हाला आले पाहिजे होते. पण ठीक आहे, जर 12 जरी आले तरी चांगला अटेम्प्ट असेल. ओके, प्रश्न पेपर मॉडरेट होता ॲज युज्युअल. ठीक आहे, ओके. तर बघा, तर आजच्या केसमध्ये फक्त आपलं जे गोल होतं ते फक्त होतं ॲन्सर की काय असेल, तर ही एक्सपेक्टेड ॲन्सर की आहे. ओके, 99.99% तुम्हाला सेमच पाहायला मिळेल आयोगाची. ओके, पण एखादा प्रश्न फक्त तो जो मी तुम्हाला सांगितला 5 किंवा 20चा तर तोच चुकू शकतो, बाकी सगळे या ठिकाणी मी सांगितलं बरोबर असेल असं मला कॉन्फिडन्स आहे. ठीक आहे, तर आपण थांबूयात. थँक्यू व्हेरी मच. ओके, हा व्हिडिओ बघा, ॲन्सर बघा आणि टेन्शन अजिबात घेऊ नका. जोपर्यंत आयोगाची ॲन्सर की येत नाही तोपर्यंत अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. फक्त एक आपण जस्ट चेक करू शकतो की आपण काय सॉल्व्ह केलं, काय नाही आहे. ओके, अजिबात काळजी करू नका. इथून पुढे सायन्सचा अभ्यास करताना थोडीसा वेगळी स्ट्रॅटेजी वापरावं लागेल, हे आपलं आता आयोगाने सांगितलेलं आहे. टेन्शन घेऊ नका, आपण ते सगळं भविष्यात सगळं चांगलं करण्याचा प्रयत्न करू. ओके, चला थांबूयात मग. थँक्यू व्हेरी मच.